Headlines, प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. आज मोदी सरकारचा निवडणूक पूर्व शेवटचा अर्थसंकल्प. सर्वसामान्यांना काय सवलती मिळणार याकडे लक्ष. आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 6 ते 6.8% राहण्याचा आर्थिक सर्वेक्षणात अंदाज. आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा. सीएनजी वाहन चालकांना दिलासा. मुंबईत सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी कपात. मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 87 रुपये. प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातले माथाडी कामगार संपावर. मुंबईसह राज्यभरातले माथाडी कामगार संपात होणार सहभागी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीला कोकणात घेणार जाहीर सभा. भराडी देवीच्या दर्शनासाठी जाणार आंगणेवाडीला. कुडाळ आणि मालवणात भाजप करणार शक्ती प्रदर्शन. कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार. अजित पवारांनी केलं स्पष्ट. महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच होणार बैठक. राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन. 10,000 डॉक्टर होणार सहभागी. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता. जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला राज्यगीत म्हणून मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. आणि झारखंडच्या धनबादमध्ये भीषण आग. 3ऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी.